बीटमुळे भाजीची आणखी पौष्टिकता पण वाढते हो. आणि कलर पण येतो. पण याच्याने कसं काम सोपं होऊन जातं. फोडणीला आणि कांदा घालते मम्मी की मस्त उकळी आली. भाजीचं मिक्सर करून याच्यात घाल. वा, सुशीलने घेतलेत पावभाज्या, मस्त झालं. तर नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे. आज आरामाचा दिवस आहे, वीकेंड आहे आणि आज आमचं एक मस्त आपली रोड साईड स्ट्रीट स्टाईल रेसिपी बनवायचा प्लॅन आहे. जेवणासाठी आणि आपलं नाश्त्यासाठी असं मिळून एकत्रच. तर त्यासाठी आपण काहीतरी घ्यायला खाली जाणार आहोत. आणि आता मम्मीच्या इकडे, मम्मी काय ग, मम्मीचा मेकअप चाललाय, मम्मी मेकअप करते आणि स्ट्रीट स्टाईल रेसिपी आपली मस्तपैकी जी फटकन बनते, तव्यावर बनते, पण आपण घरी ती कढईत बनवणार आहोत. सो पावभाजी बनवायचा प्लॅन आहे आणि आपण त्यासाठी पाव घेण्यासाठी आता आपण खाली जाणार. स्नेहाची तयारी झाली की दरवाजा बंद आहे. स्नेहा बाहेर आले की तिला घेऊन आपण खाली जाणार आहोत मस्तपैकी आणि पावभाजीची तयारी करायला घेणार. गार्डन बघा आज मस्त. मम्मीने पूर्ण झाडं पण चांगली पाण्याने धुवून काढलेत. म्हणजे आपलं ते पाणी घालायचं असतं त्याच्यानेच तिने वरनं पाणी घालून. आणि आज इथे जास्वंद लागला आहे आणि ते मोठा जास्वंद लागला आहे मामाने दिलेला. त्याची एक पाकळी जरा वाकडी तिकडे आली पण ठीक आहे. मागे बघा गोकर्ण पण आहे. अशी मस्त झाडं बहरलेली आहेत. आता हे सगळं तर स्नेहा बहुतेक आली वाटतं. स्नेहा गेली होती सामान आणायला. आणलंच का सगळं? पाव आणि काय काय कॅप्सिकम आणायचं होतं. बटर. अरे हो, बटर पण नव्हतं मम्मी. घे बघ काय ग, डोळा बघ, डोळा बघ. एक डोळ्याचा ड्रॉप माझा आहे ना सेपरेट. एकच डोळ्याचा आहे तो. गप कसं दिसतंय. मम्मीने आंबट खाल्लं तरी मम्मीचा असाच डोळा होतो. सूरजच्या मम्मीचं, सूरजची मम्मी आंबट खायला ना आशीर्वाद. थोडा वेळ ना 5 मिनिट तरी ठेवायला लागतं ना. हो, आता थांब जरा थोडा वेळ. आपण घेऊ भाज्या साफ करायला घेऊ आम्ही, बघू आणि मग नंतर मग चालू करू आपली. ऊन खूप बेकार लागतं. भारी लागते ऊन ना. उन्हाळा सुरू झालेला आहे. फक्त सकाळी उठताना आपल्याला तेवढं गार लागतं आपल्या इकडे. रात्री पण गार लागतं. जाम गार लागत होतं. मी पांघरून घेऊन झोपलो होतो मस्तपैकी. आणि आता सकाळी तर मी खिडकी बंद केली सकाळी 7 वाजता उठलो तेव्हा. माहितीये कुठे कुठे पाऊस पडत. मग कशाला, म्हणून मला गरम होतं. कशाला बंद केली तू? चांगलं आहे ना, गरम व्हायची काय गरज आहे. एवढं गार लागत होतं बाई, हातपाय गारटले होते माझे. चालली मोठी. तुला गरम पण, तुला अंगावर चादर पण पाहिजे असतं. म्हणजे ही नाटकं वा छान आहे. मम्मीचं चाललंय काहीतरी इकडे. मेडिटेशन करते मम्मी. मम्मी म्हटलं मेडिटेशन करते. आधी त्याची नाटकं ग, तू नाटकाला जायचं बोलली होतीस ना एकदा, नाटक बघायचं म्हणून. आपण जाऊ नाटक बघायला. चला. असं आवडतं खाणं आहे. स्नेहा घे. स्नेहाला हे लागलेलं बटर आणलंय ना, कागदावरचं बटर लागलेलं खूप आवडतं स्नेहाला बटर खायला. बटर अंगावर बटर दिसतंय. हो. तोंड दाखव, तोंड इकडे. बटर सारखी झाली असते नुसतं खाऊन. आणि मम्मीने इकडे घेतली तयारी. मम्मी काय काय केलंस? आज आपल्याला पावभाजी बनवायची आहे. मगाशीच सांगितलं. सांगितलं कालची न्यूज झाली ती. माझ्या तोंडातून. माझ्या तोंडातून. मम्मी बोलते आज आपल्याला हे करायचं. बरं ठीक आहे, असू द्या. विजाला तोंडाला लावून येतं. काय अच्छा, एडिट फिल्टर मारायला चालली तोंडाला. रिअल राहा रे बायकोनो, रिअल राहा. काय मेकअप करतं माझी मम्मी. हां भाजी काय फक्त एकच वेळे पुरती बनवायची आहे का? म्हणजे म्हणजे जास्त नको. आपण नेहमी थोडी जास्त बनवतो. नको, एकच नाही. संध्याकाळी आपल्याला दुसरं काहीतरी बनवू आपण काहीतरी, किंवा बाहेर जाऊ खायला बघू आपण काहीतरी ते. त्यामुळे आत्तासाठीच. अरे वा, मजे मग. रविवार आहे ना आज, हा म्हणून मग म्हटलं बघू काहीतरी ते. आता भाज्यांची तयारी काय काय केलं ते. कॅप्सिकम 2 घेतल्यात ना, आणि टोमॅटो काहीतरी 5 आहेत छोट्या साईजचे एवढे. आणि फ्लॉवरचे काय तुकडे काढून घ्यायचे. बस ना, एकच वेळेपुरती. एकाच वेळेपुरती बस करायची. होईल ना फ्लावर. तेवढा फ्लॉवर बस होईल एवढ्या भाज्या. आता याची काय तयारी पुढे ती बघूया. आता मम्मीने कॅप्सिकम कापायला घेतलं. फ्लॉवर बघा बारीक कापून घेतात पूर्ण. आणि एक मुठभर मटर मी त्यात आधीच टाकले. मम्मी बोलली ते व्हिडिओ मध्ये दाखवणार कोण. हा, नाही तर मग काय काय म्हणजे नवशिके किंवा काय असतात तर मग त्यांना हे प्रश्न पडतो की काय किती घ्यायचं, काय किती घ्यायचं. आपण अंदाजच करतो. आपण कुठे रेसिपीचा हा. व्हिडिओ बनवतो किती नाही. टाकले तू? मुठभर. एक मुठभर टाकले तेवढेच. एवढे टाकू. आणि थोडे तुला अख्खे पाहिजे असतात ना. हा, ते फोडणीवर ना. हा, म्हणजे मग ते ते पण- अख्खा अख्खा दाणा दिसला ना कारण पावभाजी. पावभाजी दाखवताना मटरचं दिसायलाच पाहिजे थोडासा, तर मजा येते. माझी आयडिया. होय का? येस. बघा हे क्रेडिट खाते. मम्मीने बघितली असेल कोणाची तरी रेसिपी. नाही. नाही हे मम्मीच आहे की आधी सगळं शिजायला. कारण याच्यामध्ये शिजायला मला वाटतं वेळ नाही लागत. सॉरी, कुकरमध्ये शिजवलं की ते, किंवा असं पण तुम्ही शिजवलं की ते पटकन कुकरमध्येच लावू आपण. शिजतं. हा, आणि त्याचा मग पूर्ण लगदा होतो. मग ते लगदा झाल्यानंतर त्यात अख्खे मटर तुम्हाला दिसतच हा, नाही. नाही भाजी हे शिजायला कुकरमध्येच हो. लावणार आहोत. बरेच जण काय करतात, ते स्ट्रीटवर बनवतात ना, त्याच्यामध्ये
त्यांचं मिरची लसूण आणि त्याची पेस्ट बनवून ठेवलेली असते. मग भाज्या उकडलेल्या असतात त्या लगेच टाकतात, बटाटे टाकतात. ते सगळं झालं की फक्त वरनं आपलं ते थोडंसं मटर बिटर टाकले आणि बटर टाकले की झाली पावभाजी. म्हणजे ती रस्त्यावरची. ही आपली घरची पावभाजी आम्ही अशी बनवतो. आता हे कॅप्सिकम बिक्सिकम सगळं कापून घेणार मम्मी दोन्ही, आणि ह्या सगळ्या ह्या पण त्यातच टाकणार ना, आणि सगळं एकत्र. आणि ह्यात महत्वाचं इन्ग्रेडियंट आहे हे बीट. कलर वाढण्यासाठी थोडंसं बीट टाकायचं आहे, कारण तुम्ही एवढेच फक्त इन्ग्रेडियंट वापरून बनवलीत ना पावभाजी तर ती ऑरेंज कलरची होते. आता तुला थोडासा लालसर कलर खायची सवय असेल तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे काश्मीरी मिरची वापरायची, आणि आपली आता तिखालाल जो आहे तो मस्त लाल कलर आहे. हो, पण त्याने पण ते ऑरेंजिश होईल. एकदम थोडासा बीट किसून टाकलात ना त्याच्यामध्ये, किंवा बीट शिजायला टाकलात ना, त्याच्याने मस्त बीटमुळे भाजीची आणखी पौष्टिकता पण वाढते आणि कलर पण येतो. तो मग मी कच्चा बीट खाऊन, बीट शिजवल्यानंतर त्याचा काही फरक पडत नाही. अरे पण तो भाजी तर शिजणार आहे ना. पण त्याचा काही फरक पडत नाही. अरे देवा, असं कसं? ज्या गोष्टी तुम्ही जेवढ्या, मग इतके लोक ज्या सगळ्या भाज्या खातात त्याचं ते थोडंसं जेवढं ते फक्त सेफ होईल खाण्यासाठी एवढंच का गरम करतात. लोक असं पूर्ण गळेपर्यंत गरम नाही करत, जे नॉर्मल ज्यांना न्यूट्रिएंट साठी भाज्या खायच्या. आपल्याला धुवून घ्यायचे. आणि मग आता बीट पूर्ण नाही ना, तो त्यातला थोडासाच ना, कारण जास्त टाकलं तर पिंक कलरची होते भाजी. अर्धा घेऊ, म्हणजे याचा अर्धा भाग, याचा अर्धा घेऊ. हा अर्धा आहे. हो, मग आता ते घेऊ आणि टोमॅटोची प्युरी करून घ्यायची, ती मी करून घेतो आता. चला, हे काय ग, बीट किसून का घेते पण, म्हणजे कापून येईल त्याच्यात. बीटचे तुकडे पण टाकले तर मग ते भाजी मॅश करताना ते तेवढे नाही शिजणार ना, म्हणजे कडे राहू शकतात, म्हणून आपलं किसलेलं बरं नाही करत. किसून घेतलं की मिळून येईल. आपलं कुकर आपल्या नानांच्या दुकानात घेतलेला कुकर ना. मला वाटतं ना बाहेरच्या साईडच्या कुकरपेक्षा ना आतल्या साईडचा कुकरच खूप चांगला असतो, म्हणजे झाकण उडायचे चान्सेस खूप कमी असतात त्याच्यामध्ये, आहे की ना. तुम्ही कुठला कुकर वापरायचे? बाहेरचा असा बाहेरून असा असतो तो बंद, बस झालं मला वाटतं तो वापरायचा. त्याच्यात जास्त चान्सेस असतात की समजा प्रेशर ओपन व्हायच्या आधी जर उघडला तर तो वर उडू शकतो. नाही, पण काय काय गोष्टींसाठी ना असं वाटतं बाहेरच्या झाकणाचं असतं तर बरं झालं असतं. हा, म्हणजे जेव्हा ओतायचं असतं तेव्हा, कारण ह्याच्यात ना इथे अडकून राहतं थोडंसं बाजूला, ते त्यासाठी चांगलं आहे. ते आपण छोटे कुकर बघितले बघ त्या दिवशी विव्यानामध्ये गेलो होतो तेव्हा, आठवतं तुला कुकर ते? हा, ते 2 लिटरचे 2 किलोचे 1 किलोचे ते वाले घेऊया आपण कुकर. मला वाटतं त्यामध्ये छोटी एका टाइमची डाळ किंवा, हो तू बोललीस की ते बाकी पण छोटं थोडंसं फूड जर का शिजवायचं असेल त्यासाठी वगैरे असतं चांगलं. ठीक आहे, बरं. एवढीशी याच्यात तू खिचडी करशील, एका माणसाची खिचडी करायची बघ. बटाटा बी किसले का? बटाटे 2 लागतात सोलून मम्मी किसण्याला बोलतोस ना. नाही, म्हणजे मला माहिती नाही, मी तुला विचारतोय आपण किती आता एवढी करतोय ना, त्यातनं पण शिल्लक राहणार थोडे. ती आपली राहते. भाजी जास्त खाते. माझी नाही राहणार बाबा, मला तर भाजी आवडते. आणि थोडीशी एकदम थोडीशी स्पायसी करूया, जास्त स्पायसी नको, पण नेहमीपेक्षा थोडीशी. मसाला तसा आहेच असतो माहिती, ते नेहमी आपलं स्पायसीच होते थोडीशी ती. आता आपण या भाजीला फक्त लाल मिरची पावडर टाकणार, ती पण तिखट आहे. आणि पावभाजी मसाला पण. चला बटाटे कापून घेऊया. आता हे बघितलं तुम्ही, हे सगळं फ्लॉवर आणि आतमध्ये मटार आहेत. मटार फ्रोझन आहेत आपले. फ्रोझन म्हणजे आपण आणलेले साठवून ठेवलेले, ते पूर्ण बँक आहे आतमध्ये. 4 डबे आणि हा डबा, आणि मी वरचा डबा करायला सुरुवात केली, मला माहितीच ना खालचा डबा अर्धा झालाय, तो आता वापरायला गेला. माझं नाही लक्ष कुठं, तू कुठे होती? क्रीम भासत होती तोंडाला, तू मस्त चालली मोठी. हे मम्मीने नंतर फोडणीसाठी ठेवलं की अख्खे मटार दिसायला पाहिजे म्हणून. काय केलंस तू? दाखव, तू जरा सनस्क्रीनचं पॅकेट दाखव. त्याला मी हे केलंय, संपलाय म्हणून असं 2 भाग मध्ये डिवाइड केलंय. काट कसर. आता आई याला पण म्हणतील मग संसारी झालीच नाही. चालतंय, होय काय? अरे मला चांगलं म्हणजे सनस्क्रीन मिळत नाहीये. अच्छा, मला आता ते गरमीत थोडं थंड पण पाहिजे. मग एक काम, बर्फ लावायचा तोंडाला ना. हे बघ, एवढे बर्फाचे तुकडेच आपल्याकडे, ते लावायचं ना. चला पुढच्या तयारीची बघूया काय 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 करायचं ते. भाज्या कुकरमध्ये घालायला घेतल्यात ना. पाणी किती ठेवायचं याला? पाणी थोडं वर येईपर्यंत. जास्त लिक्विड ठेवल्यानंतर पण पाणी सुटतं ना, आणि शिजण्यापुरतं पाणी घालायचं. सुकत नाही ना नंतर ते, कारण सुकवणार कसं, रस्सा होईल त्या भाजीचा तो. आणि आपण टोमॅटोची पण प्युरी करून घेणार. हो, पण तुला आठवतं बाहेर जेवढ्या खाल्ल्या त्या पूर्ण लगदा सोड जाऊ दे, पण ते पाण्यासारखी खूप असते भाजी, ती घट्ट नसते भाजी ती. असं ते लोक मला वाटतं पाणी ऍड करत असतील मग परत. ते बाहेरचं काय माहित नाही, एवढी जास्त कधी खाल्लेली नाही पावभाजी. पण पप्पांना घेऊन आपण KEM ला जायचं ना, लवकर जायचं ना, तर मग भूक लागली. कसं होतं मम्मी?
मग तेव्हा नाश्ता करायचं. हम्म. डॉक्टर काय 11 वाजेपर्यंत यायचे. हा. मग यायच्या KEMच्या कॅन्टीन मध्ये कॅन्टीन मध्ये नाश्ता करायला जायचे. कोण कोण असायचं तेव्हा, तू आणि? पप्पा आणि मी. अच्छा, हा, कारण मी कॉलेजला वगैरे असायचो तेव्हा, हो. दादा कामावर असायचो. आणि बरोबर. मग तेव्हा पावभाजी मला वाटतं 2-3 वेळा तरी खाल्लेली आहे. अच्छा, मस्त पातळ पातळ, म्हणजे त्याच्यात नक्की काय टाकलं हे दिसायचं नाही. अगदी मिळून ती आलेली पेशंट साठी असायची. कदाचित त्यांनी तशी बनवली असेल. हा, मे बी. पण टेस्टी, मस्त टेस्टी लागायची, मला आवडायची खूप. काय बोलते मी नेहमी काढते ना आठवण, कितीतरी वेळा बोलले. बाबू, मम्मी बघ गहीवरून आलं मम्मीला. नाही पावभाजीची हो. अशाच आठवणी असतात. अशाच प्रत्येक माणसाच्या ना कुठेतरी, आता समजा कधीतरी तू 10वीच्या वेळेला कुठेतरी गेली असशील फिरायला, बाबा घेऊन गेले मला असं तसं, आणि तिकडे कुठेतरी खाल्लेला एक छोटासा वडापाव, तो असं आयुष्यभरासाठी लक्षात राहतो. अशा काय काय गोष्टी असतात. घरी पावभाजी तर महाबळेश्वरला खाल्ली होती. मग बाकीचे सगळं खोटे असतात का? अच्छा, नाही. पहिल्यांदा गेलो होतो. घरी म्हणजे मम्मीने पहिल्यांदा पावभाजी. 93 साली, हो. त्र्याण्णव. कारण त्या आधी पप्पाने एकदा पावभाजी म्हणून बनव म्हणून डायरेक्ट सांगितलं होतं. हा, कशी असते पावभाजी? पाव आणि भाजी. कधीतरी खायला मग तर त्यांना खाणार ना. पावासोबत मेथीची भाजी करून द्यायची ना पप्पांना. मी बोलले पाव आणि भाजी द्या, कुठली भाजी थोडी सांगितली. म्हणजे नक्की कशी असते ती, कारण कसं बायकांना म्हणजे मीच नाही, पण एकदा खाऊन बघितलं ना, मग त्यात काय असते, काय 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 आहे ते कळतं थोडंफार. बनवू शकतो. त्यात सगळ्या भाज्या आपण ऍड केलेल्या. आणि तेव्हा काय असे रेसिपीचे चॅनेल वगैरे नसायचे. त्याच्यात बीट पण घालतोय, चालतंय. आणि याच्यात आता पाणी थोडंसं घालायचं. हेच घालायचं का, हे धुतलेलं आहे? नाही, ठीक आहे. बघा, हे असं सोडून दिलंय आम्ही. घेऊ. नाही, सांगतोय तो कचरा, त्यात कचरा पण लटकत असेल वरती, तरंगत असेल. लटकत काय. आता पाणी घालायचंय. बस, ते थोडंसं बाजूने तरंगायला लागले. बस, मला वाटतं जास्त पाणी सुटेल ना, तर चालतंय. आता हे बस बस पाणी आणि आता झाकण लावून कुकर लावून घ्या. किती शिट्ट्या मारायच्यात? 3 बस होती. आणि ह्याला बाकी काहीच नाही टाकायचं, हळद वगैरे वगैरे वगैरे? नाही, ते बाकी सगळं नंतर. नंतर डायरेक्ट फोडणीला. ठीक आहे, चला. काय चाललंय सुशू? भाजी घातली का? आणि मग मिक्सरचा आवाज वाढला. काय म्हणत होती? काय गं बोलत होती मी? त्याचे दिवस भरत हा, भाजीला फोडणीला आणि याला भांडं धुवून मग पेस्ट केली आपण पूर्ण. काय ना, बेसिक आपली टोमॅटोची, हे मस्त लाल टोमॅटो होते पण ना, ते गावठी आणि त्याचे मिक्स निवडूनच मी घेतले. लाल लाल झाले. कारण भाजीला ही भाजीचं मेन असं आहे की दिसायला तो कलर दिसला पाहिजे, तर मग ती मजा आहे. आता इकडे बायका बसल्यात. मला कामाला लावलं कांदा कापायच्या कामाला, आणि हे बसले. ते काय रे? दही खाते बाई, का ग? असंच. भूक सहन होत नाही. भूक लागली खरं. या टायमापर्यंत 9-9:30 पर्यंत आपण ऍक्च्युली खातो ना, नाश्ता वगैरे करतो. आणि मम्मीने घेतल्या 4 दिवस पूर्वीच्या पपया, सुकलेल्या म्हाताऱ्या झालेल्या पपयात. मी काल बाहेर होते. नेहमी आपण 12 वाजेपर्यंत करतो. आज 1:45 झाले. अरे वा, मला लक्षातच नाही 1:45 वाजले आतापर्यंत. घ्या तरी खाऊन घ्या, मी तोपर्यंत बाकी कांदा वगैरे कापून तयारी करतो. सर हो, जेवणाच्या आम्ही गेली होती मंडळी बाहेर काल, आणि तिने तिथनं एक केळं आणलं होतं. म्हणजे काहीतरी प्रसादामध्ये केळं मिळालं होतं. आता म्हटलं ते केळं नुसतंच आमच्या घरात आल्यावर कोणीच खात नाही, म्हणून मी काय केलंय, गपचूप आपला शिरा बनवला. थोडासा आपला वाटी, एकदम छोटी छोटी वाटी. झालं, बनवला शिरा बनवला मस्तपैकी मी. आणि तो आता ठेवला इकडे. आणि आता कॉफी घेतोय आम्ही. झालं, दूध गरम झालं, कॉफी घेऊ आणि बसू थोडा वेळ जरा बाकीचं काम करेपर्यंत. चला, वेळ झाला ब्रेक तुमचा, चला लागा कामाला. मग आली उठून. हा, बटरचा आधीच कसं काय वास येतो इतकं छान? हो रे, बाहेरून येत असेल. काय याचा? नाही, तुपाचा वगैरे. शिऱ्याचं पण यायला पाहिजे ना. हो बाबू, काय ग बीट? बीटचं काय झालं त्या? कलर उतरला त्याच्यात. बीटचा कलर पूर्ण पाण्यात उतरलाय, लालसर कलर, मस्त छान. आणि ह्याच्यातच मॅश करायचंय का बाहेर काढून? अच्छा, हे घेतलंय मम्मी, काहीतरी बाबा आजमच्या जमान्यातलं आहे हे. वर्षात मला वाटतं 3-4 वेळात फक्त वापरलं जात असं. पावभाजी काय आपण फक्त वर्षातून 3-4 वेळा म्हणजे करतो. महिन्यात 2 महिन्यात एकदा तरी बनतेच आपल्याकडे पावभाजी. मग नाही, महिन्यात एकदा बनते ऍक्च्युली महिन्यात एकदा. पावभाजी. म्हणजे वर्षात 12 वेळा वापरली जाते ही गोष्ट. आपलं एक म्हणजे शनिवार असं मोठ्या नाश्त्याला एक करून दिलेलं आहे ना. पण ऍक्च्युली असं आहे की पावभाजीची ती भाजी मग तू अजून दुसऱ्या कशानेच मॅच नाही करू शकत ना, हेच लागतं आता त्यासाठी. पूर्वी हे नव्हतं तर मी चमच्यानेच करायचे की मग
सुरुवात झाली फोडणीला आणि कांदा घालते मम्मी. किती घालायचा तो त्यातला? आपण 2 घेतले होते ना कांदे. थोडेसे आपण दोघंच खाणार ना कांदा. मग थोडा अजून टाक मम्मी, टाकू का? कारण आपल्या दोघांना पण तो जास्त आहे. बस. मला लागतो, हो, मला कांदा भरपूर लागतो. हा तो रडवा कांदा आहे. ओला कांदा आहे, पूर्ण डार्क कलरचा, म्हणजे नुसता रडवतो. हेल्मेट नाही काय घातली तू? मग घातली होती मग नाही, आज नव्हता घातलं, मागे घातलं होतं काहीतरी बनवलं. व्हिडिओ मध्ये कांदा झोमतो मग तो घातला होता. मशरूम पुलाव बनवायचा होता तेव्हा हा. घातलं होतं हेल्मेट डोक्यात. काय करायचं मग? ते तेवढं घातल्यावर बरं पडतं की कमीत कमी आतमध्ये तो कांद्याचा तो वास येत नाही. आलं लसूण पेस्ट पण टाकू, ती बघ कारण कशी ती परतली पाहिजे चांगली. कच्चं पण असतं, कुठून गावातून परतली पाहिजे. परतून कच्चेपणा जाईपर्यंत. कारण आता हे भाजी कसं जास्त शिजवणार नाही आपण ना, हो. शिजलेलीच आहे. हा, भाजी पूर्ण शिजली. हा. हे बघ पूर्ण कसं रगाट झाले ते. फोडणी देऊन मसाल्यात मिक्स झाली की झालं का? यात या भाज्यात तू निवडल्यास फ्लॉवर, कॅप्सिकम, बटाटा की कसं काय? नाही, हे ऑलरेडी असतातच. ते पहिल्यांदा खाली जेव्हा पण ते ना काय गाडीवाले ते असतात, त्यांचे ते ठेवलेलेच असतात. बटाटा नाही दिसत, पण टोमॅटो आणि शिमला मिरची दिसते त्यांच्याकडे. मी काही जणांकडे गाजर बघितलं टाकताना. फ्लॉवर पण टाकतात की नाही काय माहिती. हो, काय काय जण हे बघ, बाहेरची जी असते ना गाडीवरची, त्याच्यामध्ये सगळ्यात मेन त्यांचं असतं फक्त बटाटा, टोमॅटो बस, आणि कॅप्सिकम. त्याचा मेन फ्लेवर असतो. आणि मी काही ठिकाणी गाजर पण टाकताना बघितलं, बीट टाकतात कलरसाठी. शेवटी पावभाजीचा जन्म कसा मिक्स करून केलंय सगळ्या भाज्या. उरलेल्या भाज्यांतूनच झालेला दिसतो मग सगळं. हे छान परतलंय. म्हणून काय? म्हणूनच लोक म्हणजे उरलेल्या काय असेल म्हणून लोकांनी पण ठरवलं असेल, चला आपण आता असं हे टाकूया ते टाकूया. हा, म्हणजे लोकांनी त्यांच्या पद्धतीने केलं. हिंग घातलं आणि आता हळद. हिंग घालायचंच, कारण मग ते पचायला बरं पडतं. ते मस्त बटाटा असतो परतून मिळूया. लाल तिखट, तर लाल तिखट मम्मी हळद अबक्या पावभाजी आवाज मसाला पण झणझणीत असतोच, तरी पण भाजी जरा पाहिजेच ना. थोडीशी पाहिजेच, म्हणजे ती, कारण आंबटपणा आहे ह्याचा टोमॅटोचा. प्लस आता कांदा टाकल्यास आता थोडा गोडसरपणा येईल, बटाट्याचा गोडसरपणा असणार थोडासा, त्याच्यामुळे थोडीशी तिखट पाहिजेच बॅलन्स करायला. आणि आपण शेवटी लिंबू पिळणारच आहे ना वरून. ही मिरची वा, हा काय लाल कलर मस्त येतो या पावडरमुळे. धणे पावडर पण टाकतो. मग सवालच येत नाही. स्ट्रीट फूड टाईप कुठली रेसिपी असेल तर त्यात धणा पावडर ही जायलाच पाहिजे. आलं लसूणची पेस्ट पण संपले, बघितली तुम्ही. आता ते मी करायला घेतले, ते लसूणच सोललेलंच नाही. आणि आता काय घेते? टोमॅटो प्युरी. हो, हे टोमॅटो पण मस्त लाल झालेला. टोमॅटो ऍक्च्युली कच्चे आहेत, ते आपल्याला तेलावर शिजवायला लागते ना. एकदा म्हणजे कुठेतरी रेसिपी पाहिली होती, तेव्हा ते बारीक बारीक कापून टोमॅटो घेतात. बारीक बारीक एवढं कापून घेऊन मग परत फोडणीवर परत शिजवत बसा. पूर्ण ग्रेव्ही होईपर्यंत हे करा. मग त्यापेक्षा मिक्सरलाच लावून घेतली तर किती काय वाईट मिळून पण येते ना. हो. म्हणून मग तेव्हापासून मी प्युरी करूनच घ्यायला लागली. मग ती भाजी पण मिळून येते ना. कुठे मिळून कोणाला? त्याला असं मिळून होय होय, समजलं, मी खेचतोय. बरं, आपण हे दाखवले होते ना. हो, ते आता आपण फोडणीवर टाकले असते तरी चालले असते. मम्मी विसरलीस हे ना कसे ना, नाही मस्त हिरवे पण राहतात ना, ते भाजीमध्ये छान दिसतात. हा, हे मम्मीचं ऍडिशन आहे. का तर कारण ना खाताना तुम्हाला थोडेसे मटर दिसायला पाहिजे, तर मजा येते त्याची मस्त. आता गॅस वाढवला आणि टोमॅटो कच्चा होता आपला, बाकी ह्या भाज्या शिजलेल्या आहेत. टोमॅटो कच्चा आहे, तो आता पूर्ण शिजवून घ्यायचा आपल्याला. त्याच्यात थोडंसं पाणी घालू आपण आणि जरा हे काढून घेऊ आणि मस्त टोमॅटो शिजवून घेऊ. चला, मस्त उकळी आली आणि पिकासो मम्मी पूर्ण टाईल्स रंगवले. आणि होतच पावभाजीला ना. हा, पावभाजी केली की म्हणजे जे असं घट्टसर असतं उकळणार त्याला होतच काय ते, रश्शाला होत नाही, एवढं उडत नाही. बारीक करू, कारण हातावर उडेल. हो, आता हे भाजीचं मिक्सर करून याच्यात घालायचं. भाजी मस्त आपली झालेली ती घातली याच्यात आणि मस्तपैकी आपण आता ते, तो कलर कसला आहे टोमॅटोचा आणि फक्त मसाल्याचा कलर आहे ना तो. हो, कारण बीटचा कलर पण त्या भाजीला काहीच नाही आला. आपण मुरला त्या भाजीमध्ये. हा, पण तो काय लाल कलर आलाय. तुम्हाला याच्यात ऑरेंजेस दिसत असेल ना, तो इथे ऍक्च्युली पूर्ण लाल दिसतोय. म्हणजे फोन किंवा व्हिडिओ तुम्ही कराल त्या व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये कधी पण कलर थोडासा येलोइशच येतो आपला, त्याच्यामुळे मग ऑरेंज दिसतो. थोडा आहे बघ ना याच्यात व्हिडिओत बघ कसं ऑरेंज दिसतोय आणि असं ऍक्च्युअली लाल कलर दिसतोय मस्त. भिंतीवर चांगली चित्रकला झाली. हो, त्यात आम्हाला साफ करायची. मीठ घालू. येस, मीठ कशालाच नाही घातलंय ना आपण, कुठलीच भाजी उकडायला काय नाही. आणि त्या पावभाजी मसाल्यात असतो काय मीठ? नाही.
भारी आहे. लागला तर नंतर घालता. आता हे मस्त मीठ पण घातलं, मिक्स करून घेऊया. भाजीला परत एकदा उकळ आली पाहिजे. आता भाजी तर ती आपण जी होती ती कुकरमध्ये शिजवलेलीच आहे पूर्ण, त्यामुळे आता फक्त थोडंसं ते फ्लेवर्स एकत्र होण्याची वाट बघायची. एकत्र सगळं मिळून शिजली की तरी किती वेळ लागेल याला? 2 मिनिटं 3 मिनिटं 5 मिनिटं. 5 मिनिटं. अजून आपल्याला मसाला टाकायचा आहे ना. अरे हो, पावभाजी मसाला पण घालायचा. आता टाकू शकतो. भारी मसाला. मम्मीची स्ट्रगल चालू आहे मसाला काढण्यासाठी. 1 चमचा. 1 चमचा, कारण आपण तिखट झणझणीत आहे. असतो ना तो पण. हो. आणि तो पण असं मिक्स होईल आता प्रॉपर. बस ना. बस म्हणजे जास्त नको आती पण नको, नाहीतर मग धार लागायची. मग काय नाही लागत. ते त्या दिवशी नाही होत, दुसऱ्या दिवशी कळतं. हा. आपण सरळ मंगळवार नाही तर चंद्रावर पोचायचं. मग झाला थोडासा ब्राउनिश कलर चढला त्याला. काय काय जण थोडंसं, मी एकदा बनवले होते तेव्हा माहितीये का, आपल्याकडे तो लाल कलर आहे माहितीये, एकदम थोडासा तो असं मिक्स केला होता आणि टाकला होता. मस्त लाल कलर चढतो त्याच्याने. पण म्हटल्यानंतर काय गरज नाही. याच्यापेक्षा किती लाल पाहिजे? नाही, बरोबर झाली ही. अगदीच खूप लाल लाल कलर, मग ते वाटत खरी खरी नाही वाटत. नाही मग ही फेक वाटते. हे बघ, हे मटार ना आता असेच हिरवे राहतील. छान वाटतात ना मग. भारी. वाढून घेतल्यावर पण छान वाटतात. चाकून पाहिलीस का? चला चाकून ना बघूया. वा, दणक्यात झाली, दणक्यात. आता भाजी आपली पूर्ण थोडा वेळ ठेवली होती, 2-3 मिनिटं, आणि ती गॅसवर आणि थोडी हलवत राहायची कारण ते खाली लागू शकते. तर ते झालं. आणि इकडची चित्रकला. आता इथे पाव भाजायला घ्यायचे. एवढी तर पाहिजेच ना. पाहिजे झाली बरोबर. आता ह्याच्यावरती सजावट आपण कोथिंबीर आणि बटर तर आपण खाताना घेऊ. खाता येणार. झाडं लावू मस्त. आणि ही थोडीशी कोथिंबीर नंतर वरनं घ्यायला. झाली बघा. तूच आहेस जरा न्यूट्रल चवीची, जी चाकू शकतेस. ये इकडे आणि थोडीशी चाकून बघ. मी दुसऱ्या चमच्यात घेणार, त्याच्यात चटका लागतो. बाबा तो होता ना समजा तो. हा का बाजूला. पण तो पुसून घे मसाल्याचा पावभाजीच्या. अरे, ठीक आहे. झाली बरोबर. आंबट पण आहे. हा. तर भाजी झालेली. आपण आता पाव भाजायला घेऊया. चला. बुरंडा होता. सुशीलने घेतलेत पाव भाजायला, हे थोडे झालेत. मस्त पैकी. तो आणला होता आताच बटर ना, त्याचं तेवढं झालं बघ लगेच. पाव भाजी म्हणजे भाई बटर. अजून भाजी घ्यायचंय. भाजीवर घ्यायचंय बटर, जपून जरा. जगातला सगळ्यात अनहेल्दी नाश्ता म्हणजे पावभाजी. म्हणजे माझ्यासाठी तरी, म्हणजे मी बनवत होतो तरी, कारण लय बटर टाकतो. आणि पुरणपोळीचं काय करतोस? ती तुपात माझ्याकडे, आमच्याकडे म्हणजे बाकी यांची भाजली जाते, माझी ती तुपात तळली जाते. बाई भयानक पुरणपोळी खाते सुशील. भुका लागल्या तर चला 2 वाजले ब्रंचचे. हो हो चला. मस्त वाढून झालं आणि स्नेहाने घेतला पहिला घास खायला. खा ग. तिला थांबवून ठेवलं होतं मी, तर म्हटलं 1 सेकंड पॉज घे म्हणून. मस्त झालं. कसं वाटतं? नेहमी बनवते तशा त्यापेक्षा थोडीशी वेगळी वाटते. नाही तशीच आहे. सेम पाव आहे. छान आहे ती, खुशखुशीत. गोड नाही ना पाव? आपण ते मागच्या वेळेला घेतले होते. नॉर्मल. मागच्या वेळेला आम्ही तुला सांगितलं किस्सा तो, का तू होतीस तेव्हा. मी होते रे बाबा. नाही. मिसळ बनवली मस्त की तिखट. हां कसं आहे झाली का बरोबर? मस्त. आम्ही मिसळ गेली होती आणि त्या दूधवाल्याकडनं डेअरीवाल्याकडनं एक पाव आणले. ते पाव ना असे एवढे उंच होते, असे आडवे एवढे उंच. मीठ होतं, साखर होती त्याच्यात. आणि ते मिसळ बरोबर खायला घेतले. बनपाव असतात ना गोड. केक पाव, ते केकवाले पाव, तसेवाले पाव होते ते. आणि बाई ते एवढ्या मिसळचा पूर्ण मजा गेली नाही निघून. तर आता हे पाव तरी म्हणतात चांगले त्याने सुंदर झाली असं म्हणतात. तर मी खातो. तिखट कमी झाले. हो. बटर तरी सुशीलने कमी घेतलाय बटर. नाही, आज जरा ते व्हिडिओ दाखवायचा. मी आधी नुसती अरे देवा. चाकून. आणि आपण आता विथ बटर. तुम्हाला तिखट कमी लागते आता. पहिला ते हळूहळू 10-15 घास खाल्ले बिल्डअप होत जाणार ते. पहिलेच घासायला. पण भाई 6 कोणतरी पण व्हिडिओ कॉल केला तर जाऊ दे. कधीतरी तुम्हाला कंटाळा आला, जेवण बनवायचं कटकट नाही पाहिजे, हे नाही पाहिजे, सकाळी आपला चहा वगैरे घ्या. चहा वगैरे घेतल्यानंतर हे आपलं बनवा. जेवण आणि नाश्ता आपला मिळून सगळं एकत्रच बनतं. कटकट नाही. भाज्या उकडा, टोमॅटोची पेस्ट करा, कांदा टाका, मसाले टाका, टोमॅटोची प्युरी टाका, शिजवून घ्या. भाज्या शिजलेल्या सगळ्या पूर्ण त्यांचा लगदा करून तो टाका. मसाले टाका, पाणीपुरी मसाला बोलतो, पावभाजी मसाला, मीठ टाकायचं. रेडी आहे रेसिपी.
इझी आहे, सगळं तुम्हाला आधीच सांगितलंय. त्यामुळे आता आम्ही या पावभाजीचा नाश्ता घेऊन पूर्णपणे जेवण. समाचार घेतो. आमच्या वाजलेत आता 2 आणि आता आम्ही त्याचा समाचार घेतो आणि इकडून आता निघतो. आम्ही मस्त काय झोपणार आहे, खाऊन पिऊन मस्त काहीतरी मूवी लावून. मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत व्हिडिओवर कमेंट पण करा तुम्हाला कसं वाटलं ते, आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला सबस्क्राईब करायला लावा आणि आमच्यासोबत पावभाजी खायला या चला बाय 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 बाय.